गायकवाड सर, तुम्हाला विचारायचं आहे, ज्या स्थलांतराच्या बद्दल मी बोललो की आपण 72च्या दुष्काळामध्ये एक मोठं स्थलांतर, गावं ओस पडली, खेडी ओस पडली आणि शहरं गजबजली, ह्या शहरांच्या वेशीवर येऊन माणसं थांबली. आज शेतीतून बाहेर पडणाऱ्या अनेक तरुण शेतकऱ्यांची मनस्थिती दिसतीये. जेवढ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, तरुण शेतकरी म्हणतोय आता आम्हाला शेतीत थांबायचं नाहीये. ही निराशा घालणं, त्याचं पुनर्वसन करणं, पुन्हा त्या शेतीत त्याचं हे त्याला थांबवणं, हे किती मोठं चॅलेंज आहे आणि काय करावं लागेल? हे फार मोठं चॅलेंज आहे. आता महाराष्ट्रामध्ये साधारण 2.25 कोटीच्या आसपास शेतकरी आहे. माझं स्वतःचं मत असं आहे जमिनीच्या अभ्यासावरून, की आपण 2 गुंठे जमीन असणाऱ्यालाही शेतकरी म्हणतोय, 5 गुंठेवाल्यालाही शेतकरी म्हणतो. हे आपण आता खऱ्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणायला शिकायला पाहिजे आणि कागदावरचे शेतकरी वेगळे काढायला पाहिजे. आपण सातत्याने हे करण्याची फार गरज आहे. कारण शेतकरी उदयजी जसं म्हटले तसं प्रत्येकाला खुश करायच्या नादात आपण खरोखर जे गरजू माणूस आहे त्याला मागे ठेवतो आहोत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला आपल्याकडे सगळे कायद्याचे मध्ये स्टँडर्ड ठरलेले आहे. शेतीची जमीन किमान किती असली पाहिजे हे ठरलेलं आहे. एकत्रीकरण कायद्यामध्ये आहे. 20 गुंठ्याच्या खाली त्याला शेती म्हणता येत नाही असं आहे. तरी सुद्धा आपण काय करतोय, म्हणजे अनेक ठिकाणी एका सातबारावर 200-200 नावं आहेत आणि 200च्या 200 माणसं आता शेतकरी म्हणून मदत मागतील. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मला स्पष्टपणे दिसतंय प्रशासनात राहिल्यामुळे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांची चेष्टा, 35 रुपये हातात अशा बातम्या येणार. ते येणार कारण एका अर्ध्या एकरामध्ये जर 70 नावं असतील तर हे होणारच आहे. कारण तुम्ही जे रेट दाखवताय एनडीआरएफचे ते भागिले 72 माणसं, 70 माणसं, तर हा असंच काहीतरी आकडा येणार आहे. सो त्यामुळे खरोखर जो शेती करणारा माणूस आहे त्याला वेगळा काढला पाहिजे आणि कागदावरचे शेतकरी सगळे बाजूला काढले पाहिजे. तर आपल्याला ही सगळी मदत जवळजवळ 400 पट रेटनी खऱ्या शेतकऱ्याला ही मदत देता येईल. सर, त्याच्यासाठी किती वेळ लागेल बरं? म्हणजे आता तुम्ही फार सोपं आहे कारण हां 98% डिजिटायझेशन महाराष्ट्राचं पूर्ण आहे. म्हणजे आताच्या मिनिटाला प्रत्येक जमिनीचा इंडिव्हिज्युअल पार्सलचा नकाशा, त्याचं लॅटलॉंग, म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन गेला आणि जिथे बांध होता तो बांध एक्झॅक्टली 4 इंच अॅक्युरसीला ते अॅक्युरेट दाखवतो मोबाईल घेऊन. एवढं आता आपल्या महाराष्ट्राचं, पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपल्याकडे लँड रेकॉर्डच्या साईटवर उपलब्ध आहे. बोगस शेतकऱ्यांचे मदत लाटणारे बोगस लोक काढून टाकले पाहिजेत आणि खऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असं तुमचं थेट म्हणणं आहे. देवळानकर सर, आता आपण ही सगळी चर्चा केली, पण ही सगळी चर्चा करत असताना त्याच्यात राजकीय एक प्रकारची ती काय म्हणतात त्याला, राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ती राजकीय इच्छाशक्तीसाठी थोडंसं धाडस पण करावं लागणार आहे या शेतकऱ्यांना वगळायचं, किंवा ह्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत फार पुरेशा नाहीत हे आपल्याला माहिती आहे. जमिनीचं जे नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालेलं आहे, 8,500 रुपये पर हेक्टर किंवा 50,000 रुपये पर हेक्टर पर्यंत हे अवघड आहे. आपल्याला सोर्सेस वाढवावे लागतील. मुंडे साहेबांच्या डोक्यात होतं की मनरेगाचा पैसा हा शेतीवरती जे अकुशल काम करणारा लेबर आहे त्यासाठी वापरावा. एक प्रस्ताव असा होता जलसंधारण विभागाकडे, डवले साहेब सचिव असताना, मी सुद्धा आग्रह धरला होता त्यासाठी, की शेतातले जे बंदिस्तीची कामं आहेत ती कर्मचाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या आखून द्यावीत, पण ती शेतकऱ्यांनी करावीत. तिथं कंत्राटदारी पद्धत न आणता समजा 200 मीटरचं काम केलं त्यांनी तर त्याच्या अकाउंटला शेतकऱ्याचे पैसे टाकावे. तो स्वतः सांभाळेल त्याला आणि जबाबदारीने काम करेल. जर रेटमध्ये काही डिफरन्स आला त्याचं स्वतःचं शेत आहे तो चांगला राखेल. पण ह्याशिवाय मनरेगाचे पैसे त्याला वेगळ्या वेगळ्या कामासाठी, त्याच्या सोंगणीसाठी, निंदणीसाठी, त्याचा माल सांभाळण्यासाठी दिले पाहिजेत. वेगळा पतपुरवठा करण्याची गरज नाही. तुमच्याकडे एवढा पैसा आहे आणि मला म्हणजे बाकी गोष्टीवर कॉमेंट करायच्या नाहीत, पण असं व्हायला नको की हे वेगळं धन आहे त्याच्यावर नाग बसलेत, असं नाही व्हायला पाहिजे. हा पैसा जनतेच्या हितासाठी धनावर बसलेले जे कोण नाग असतील त्यांना सुद्धा बाजूला करण्याचे धाडस दाखवावं लागेल ना सर? म्हणजे सरकारला दाखवावं लागेल. ते धाडस पण दाखवावं लागेल. सर म्हणाले तसं बोगस आहे त्यांना बाहेर काढावं लागेल. जो खरा गरजवंत आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हात धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर संकट आलं एकावरती फायदा घेतोय दुसरा, हे वर्षानुवर्ष चालत आलं आणि दुष्काळ आवडे सर्वांना असंही म्हटलं जातं. पुन्हा एकदा ती परिस्थिती होऊ नये ही आशा आहे. पण आज तुम्ही सगळेजण आलात, अतिशय महत्त्वाची भूमिका मांडलीत सर, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही बोलणं गरजेचं होतं. मंत्रालयात बसलेल्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यासाठी, जे तुम्हाला बघतायत आणि ऐकतायत यांच्यासाठी. आपण बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे याच्याबद्दलचं.
की शेतकऱ्यांसाठी मदत पुनर्वसनाची धोरणं बदलणं गरजेचं आहेत का? तर 97% लोक म्हणतायत होय. बडे मुद्दे सुरू होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. 97% लोकांनी एका बाजूला मतदान केल्याची ही पहिली वेळ आहे. यातच सगळं आलं. सरकार याचा विचार करेल अशी आशा करूया आणि धाडसही दाखवेल अशी आशा करूया खऱ्या शेतकऱ्यांसाठी, गरजवंत शेतकऱ्यांसाठी.